धर्म, सत्य आणि कर्तव्याच्या प्रकाशात जन्मलेली एक अद्भुत कथा. ही आहे कथा त्या राजपुत्राची, जो केवळ राजा नव्हता, तर त्याग, संयम आणि आदर्शाचा महान स्तंभ होता. आजचा दिवस प्रभू श्री रामचंद्रांच्या आगमनाचा, हा दिवस त्यांच्या तेजस्वी जन्माचा, हा दिवस धर्म आणि सत्याच्या विजयाचा. अयोध्येच्या राजमहालात राजा दशरथाच्या दरबारात साक्षात देव अवतरला. एक असा पुत्र ज्याच्या नावाने युगान युगे धर्माचं पालन होईल, ज्याच्या पावलांनी पृथ्वी पवित्र होईल. कोण होता तो? ते होते प्रभू श्री राम. राम म्हणजे त्याग, राम म्हणजे संयम, राम म्हणजे कर्तव्य. सीता मातेसाठी त्याग आणि प्रजेसाठी न्याय. ज्यांच्या बाणात रावणाचाही अहंकार जळून खाक झाला, ज्यांच्या चरण स्पर्शाने अयोध्या धन्य झाली. रामनवमी केवळ सण नाही, ही आहे संस्कृती. रामनवमी केवळ आनंदाचा दिवस नाही, हा आहे प्रेरणेचा संदेश. आज आपण प्रभू रामचंद्रांना वंदन करूया, त्यांच्या शिकवणीतून एक नवा समाज घडवूया. चला एकत्र म्हणूया, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. राम तुमच्या मनात असू दे, राम तुमच्या आचरणात असू दे, राम तुमच्या जीवनाचा मार्ग असू दे. श्रीराम नव्हे तर राम राज्य निर्माण करूया. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.